महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। खास सत्याची थार लेखणीची महाराष्ट्रातील ताज्या आणि वेगवान बातम्या पाहण्यासाठी आपल्या हक्काचे चॅनल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। श्रीवर्धन शहरातील सीसीटीव्ही कॅमेरे बंद, 2 कोटी रुपये गेले वाया, जनतेच्या पैशाचा अपव्यय, नगर परिषदेचा सुस्त कारभार। श्रीवर्धन शहरामध्ये 2017 साली सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले होते। या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचा उपयोग चोरीच्या गुन्ह्यांसाठी पोलिसांना चांगल्या प्रमाणात होत होता। शहरातील बहुतांश चौक त्याचप्रमाणे रस्ते सीसीटीव्ही फुटेजच्या कव्हरेजमध्ये येत होते। परंतु 3 जून 2020 रोजी झालेल्या निसर्ग चक्रीवादळाने संपूर्ण सीसीटीव्ही कॅमेरे, त्याचे खांब व वायर याचे पूर्णतः नुकसान झाले। श्रीवर्धन तालुक्यात व शहरात दिवसेंदिवस पर्यटन वाढत आहे। या ठिकाणी पर्यटक खूप मोठ्या प्रमाणावर राहतात, त्यामुळे शहरामध्ये सीसीटीव्ही कॅमेरे असणे गरजेचे आहे। या अनुषंगाने महाराष्ट्र शासनाकडून जवळजवळ 2 कोटी रुपये खर्च करून श्रीवर्धन शहरामध्ये 109 ठिकाणी पुन्हा सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले होते। सीसीटीव्ही बसवल्यानंतर वर्ष ते 1.5 वर्ष काही प्रमाणात चालू होते, तर काही कॅमेरे बंदच होते। मात्र मागील 3 महिन्यांपासून श्रीवर्धन शहरातील सीसीटीव्ही कॅमेरे पूर्णतः बंद असल्याचे पाहायला मिळत आहे। कारण या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचा डिस्प्ले श्रीवर्धन पोलीस ठाण्यामध्ये आहे। श्रीवर्धन पोलीस ठाण्यात त्यासाठी 8 ते 9 मॉनिटर बसवण्यात आलेले आहे, परंतु हे सर्व बंद असल्याचे पाहायला मिळते। कोरोनामुळे नगर परिषदेची सार्वत्रिक निवडणूक झाली नव्हती, त्यामुळे प्रशासकीय कारभार सुरू होता। मात्र आता नगर परिषदेची निवडणूक होऊन नवीन बॉडी देखील अस्तित्वात आली आहे, परंतु नगर परिषदेच्या कारभारामध्ये कोणत्याही प्रकारची सुधारणा झालेली पाहायला मिळत नाही। नागरिकांच्या मूलभूत सुविधा, मे महिन्यात झालेली पाणी टंचाई, त्याचप्रमाणे आता सीसीटीव्ही कॅमेऱ्याचा प्रश्न याकडे निवडून दिलेले लोकप्रतिनिधी व प्रशासनातील अधिकारी यांचे कोणाचेच लक्ष नाही, अशी अवस्था आहे। सीसीटीव्ही बसवण्याचा ठेका श्रीवर्धन मतदारसंघातील एका लोकप्रतिनिधीच्या ओळखीनेच देण्यात आल्याचे दबक्या आवाजात बोलले जात आहे। सदर ठेकेदाराचा वशिला जोरदार असल्यामुळे त्यांनी काम देखील निकृष्ट दर्जाचे केले होते व आता कित्येक दिवसांपासून कॅमेरे बंद असून त्याकडे कोणीही लक्ष देत नाही। अनेक कॅमेरे दिशाहीन झालेले असून ते रस्ता दाखवण्याच्या ऐवजी कुंपण दाखवत आहेत। पावसाळ्यानंतर पर्यटकांचा सीझन पुन्हा सुरू होईल, यावेळी खूप मोठ्या प्रमाणात पर्यटक येतात, त्यांच्याकडून अनेक वेळा गुन्हे घडण्याचे असे प्रकार देखील घडतात। त्यासाठी शहरामध्ये सीसीटीव्ही असणे अत्यंत गरजेचे आहे। तरी श्रीवर्धन नगर परिषद प्रशासनाने सर्व सीसीटीव्ही व्यवस्थितपणे चालू करून घ्यावेत, अशी मागणी जनतेमधून केली जात आहे। महाराष्ट्र सुपरफास्टसाठी संतोष चौकर, तृप्ती भोईर, श्रीवर्धन।